माझं नाव डॉक्टर ज्योत्स्ना संजय कुलकर्णी. मी लॅपरोस्कोपिक किंवा ज्याला आपण की होल सर्जरी तुम्ही ऐकलं असेल त्याची मी काय म्हणू मी आय एम द पायोनियर. ज्यावेळेला आम्ही मोठ्या कटमधनं ऑपरेशन्स करायचो आतमध्ये पोचण्यासाठी, आतलं ऑपरेशन अजूनही बदललेलं नाही, पण आत पोचण्यासाठी मोठं कट घेऊन आत जावं लागायचं. त्याच्याऐवजी छोट्या दुर्बिणीतनं आत जाऊन तेच ऑपरेशन अधिक चांगल्या रीतीने आपण करू शकतो. आणि ते 90 साली मी पुण्यात आणलं. भारतातली मी ओव्हरऑल सेकंड सर्जन आहे, पण मी पहिली जगातली महिला सर्जन आहे की जिने हे दुर्बिणीतनं सुरू केलं. आणि त्याच्यानंतर त्याच्यातनं जी प्रगती करत राहिलो आणि पेशंटला त्याचा जो लाभ मिळाला त्याचा मला खूप अभिमान आहे. माझ्याबद्दल मी आता इथे जास्ती बोलणार नाही आहे. यू कॅन ऑलवेज गो अँड गुगल मी. पण ज्याच्यासाठी तुम्ही आज आलात त्या सगळ्या तुम्हाला थोडेसे अनुभवाचे, कारण ह्या रंगवलेल्या केसाखाली खूप पांढरे केस आहेत. स्वतः जो टिपिकल डायलॉग आहे की पावसाळे खूप पाहिलेत वगैरे ते खरं आहे. मला अनेक लोक, माझा नवरा डॉक्टर संजय कुलकर्णी, ही इज अ युरॉलॉजिस्ट, आणि आम्ही दोघं मिळून आमचं युरोकुल नावाचं हॉस्पिटल पाणेरला आहे 100 बेडचं. 2 वर्षापूर्वीपर्यंत आमच्याकडे 25 बेड्स होते. कोथरूडमध्ये आमचं छोटं हॉस्पिटल होतं, पण ते कमी पडायला लागलं म्हणून आम्ही ते मोठं मानलं आहे. तर महत्त्वाचं असं की मला खूप लोक विचारतात, कारण आमच्या दोघांच्या ब्रांचेस तशा जवळच्या आहेत. डॉक्टर असले, समजा एक जर डोळ्याचा डॉक्टर आहे आणि एक हाडांचा डॉक्टर आहे, तरी ते डॉक्टर असले तरी त्यांचं फार 2 वेगळ्या ब्रांचेस आहेत. एकमेकांना फारशी मदत करू शकत नाहीत किंवा फारसं ओपिनियन देऊ शकत नाहीत. पण आम्ही दोघंही पोटातले अवयव करतो, कारण गॅस्ट्रोइंटेस्टाइनल ट्रॅक्ट म्हणजे तोंडापासून शेवटचा भाग, आणि किडनी आणि युरेटर, ब्लॅडर, प्रॉस्टेट हे सगळं तिथेच आहे. त्यामुळे आम्ही एकमेकांना खूप मदत करू शकतो, एकमेकांना क्रिटिसाइज करू शकतो, आणि अनेक कॉन्फरन्सेस आम्ही एकत्र जाऊ पण शकतो, कारण ब्रांचेस जवळचे आहेत. तर मला अनेक लोक विचारतात की तुमचं लव्ह मॅरेज का, कारण डॉक्टर लोकांची त्यांच्या ग्रुपमध्ये बरीच जमतात. तर मी त्याला सांगते इट इज लव्ह आफ्टर मॅरेज. आता तुम्ही जे सगळे इथे जमलेले आहात त्याला हे वाक्य चपकल बसतं असं मला वाटतं. कारण ओळखीतनं एखाद्याबरोबर जेव्हा आपली ओळख होते, आत्ता तुम्ही काय करायला पाहिजे की आत्ता अतिशय सुंदर रीतीने ह्या मंडळाने तुमच्यासाठी ग्रुप वाईज तुम्हाला सेग्रिगेट केलं आहे, एज वाईज, आणि मग त्यातनं कोणी तुम्हाला आवडले तर तुम्ही एकमेकांशी अजून पुढे भेटू शकता. आणि क्रॉस पण हे करणार आहेत ते, बरोबर ना, क्रॉस ग्रुप पण करणार आहेत. सो त्या ह्याच्यातला नाही एखादी आवडला किंवा आवडली तर तुम्ही दुसऱ्या ग्रुपमधले पण हे बघू शकता. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या अर्थी तुम्ही इथे आलेले आहात लग्न करायच्या उद्देशाने, तर तुमच्या आयडिया खूप क्लिअर पाहिजेत की तुम्हाला लग्न कशासाठी करायचं आहे. कंपॅनियन म्हणून करायचं आहे, पुढे मुलं होऊन द्यायचे, म्हणजे प्रत्येकाच्या आयडिया क्लिअर पाहिजेत. आणि जेव्हा तुम्ही एकमेकांना भेटाल त्यावेळेला त्या अतिशय स्पष्टपणे सांगितलेल्या पाहिजेत. मुलांनी एक लक्षात ठेवलं पाहिजे की तुम्हाला जर शिकलेली आणि नोकरी करणारी किंवा व्यवसाय करणारी बायको हवी असेल तर तिला तुम्ही ती संधी शेवटपर्यंत देत राहिलं पाहिजे. आणि फक्त शिकलेली पाहिजे, मिरवायला मला छान पाहिजे की असं असं ती करते, एवढं करून चालणार नाही. कारण हल्ली आता मुलं आणि मुली ह्यातला शिक्षणातला भेदभाव राहिलेला नाही. मला स्वतःला 2 मुली आहेत, आणि त्यामुळे जे मुलासाठी अनेक चान्सेस घ्यायचे त्यांना मी ठामपणे सांगू शकत होते की मला 2 मुली आहेत, आणि जर बाईलाच असं वाटत असेल की मला मुलगा हवा आहे, मुलगी झाली तर मला अजून चान्स घ्यायचा आहे, ह्याचा अर्थ ती स्वतःलाच कमी लेखते. त्यामुळे मुली शिकायला लागल्या आहेत, त्यांच्या प्रोफेशनमध्ये खूप छान काम करतायत, पण त्याचा असा एक थोडासा डिसएडव्हान्टेज ज्याला मी म्हणेन की त्यांची वयं वाढतात का ह्याच्यात. छान नोकरी लागते, चांगले पगार मिळतात, फॉरेनला ह्याच्या थ्रूच जायला मिळतं जॉबच्या निमित्ताने. त्यामुळे त्यांना आमच्या वेळेला जे होतं की नवऱ्याबरोबर पहिल्यांदा फॉरेनला जायचं, ती मुलगी म्हणते मी अनेक वेळा सिंगापूरला गेली आहे, आयफोन माझ्याकडे iPhone 16 आहे, म्हणजे बाईंग कॅपॅसिटी वाढली आहे. सो दीज आर गुड थिंग्स, पण ॲट द सेम टाईम दोघांचं मन जुळवणं किंवा एकमेकांना सांभाळणे खूप महत्त्वाचं आहे. एखादा जर त्याला 7 वाजता ब्रेकफास्ट लागणार असेल लग्नानंतर, कारण त्याचं टायमिंग तसं आहे, आणि ती जर 7:30लाच उठत असेल, शक्य आहे. आमची ताप नव्हती 6च्या पुढे झोपायची, पण आता बदललं आहे आणि वी हॅव टू ॲक्सेप्ट दॅट. तर ते सुरुवातीपासून माहिती पाहिजे. म्हणजे महत्त्वाचं काय की 2 माणसाचं कधीही कायमचं जुळत नाही 100%. आपल्या आईशी सुद्धा जुळत नाही, तिच्याशी वाद होतात, पण ती आई पण सोडून देते आणि आपणही सोडून देतो. तसंच आपले जे मित्र असतात
त्यांचे सुद्धा आपण काही आपल्याला न आवडणारे गुण असतात त्याच्याकडे आपण दुर्लक्ष करतो, कारण आपण मैत्री जास्ती महत्त्वाची समजतो. मग एखादा जर उशिरा येणार आहे माहिती असतं, एखादा नंदू कोणतरी आहे तुमचा मित्र, 7ला सांगितलं की तो 9ला उघडणार. मग लोक काय म्हणतात, अरे त्याला 5लाच सांगा, म्हणजे तो 7ला तरी येईल. तरी सुद्धा तो 9ला येऊ शकतो. अँड यू हॅव टू ॲक्सेप्ट दॅट. तर लग्नामध्ये महत्त्वाचं एकमेकांवरचा विश्वास खूप महत्त्वाचा आहे. एखादी तुमची बायको जर काही कारणाने तिला दुसऱ्या मित्राच्या स्कूटरच्या मागे बसून तिला कुठे जावं लागलं, तर नवऱ्याच्या मनात संशय येता का, यू हॅव टू बी रिअली व्हेरी क्लिअर की दोघांचा एकमेकांवर इतका विश्वास पाहिजे की तिसऱ्याने सांगितलेल्या बातमीवर विश्वास न ठेवतात तुम्ही एकमेकांना इतके ओळखत असाल की त्याला तडा जाता कामा नये. कारण विश्वासाच्या पलीकडे दुसरं काहीच महत्त्वाचं नाही आहे. दुसरं असं की मी म्हटलं की बाई जर जास्ती शिकलेली असेल, मुली हल्ली शिकलेल्या असतात जास्ती, तर नवऱ्याला जर कमीपणा वाटत असेल तर त्याने तशी बायको जास्ती शिकलेली करूच नाही. इक्वल करावी. आणि ज्या वेळेला मुलं होतील, बिकॉज हल्ली काय झालं की दोघंही मस्त नोकरी करतात, दोघांनाही मुलं नको असतात, कारण त्याला खूप कष्ट आहेत आणि ते आता त्यांना दिसत असतात. इज इट वर्थ इट अशा प्रकारचे बाय चॉईस मुलं न होऊन देणं हे हल्ली कॉमन व्हायला लागलं आहे. आणि अनफॉर्च्युनेटली ब्राह्मण समाजात ते कॉमन व्हायला लागलं आहे. मला दुसऱ्या जातीबद्दल आत्ता बोलायचं नाही आहे की जिथे भयंकर प्रजा वाढते आहे. त्यामुळे आपण मुलं होऊन देणं, त्यांना चांगले संस्कार करणं, त्यांना जास्ती व्यवस्थित पुढे नेणं हे खूप कर्तव्य आहे. आणि केवळ कष्ट पडतात म्हणून जर नवरा बायको हा विचार काढून टाकत असतील तर तो चुकीचा आहे. मग आपण दुसरी प्रजा वाढते आणि आपली कमी होते ह्याच्याबद्दल कंप्लेंट करायचा आपल्याला अधिकार राहत नाही. तर ती माझी कळकळीची विनंती आहे. पण मूल होऊन देताना हे कायम लक्षात ठेवलं पाहिजे की बाईच्या मूल 9 महिने बाईलाच ते तयार करावं लागतं, त्यामुळे ती जबाबदारी ती काय टाळू शकत नाही. पण ते झाल्यानंतर 6 महिने झाल्यानंतर नवऱ्याने पण तितकीच जबाबदारीने त्याची कामं केली पाहिजेत किंवा घरच्या कामात मदत केली पाहिजे. तर असं जर केलं नाही तर मग शेवटी बाई, बरं तुला आता मुलगी, तू घरी थांब, तुला ती हे आहे, तुम्ही हेल्प घेऊ शकता. घरातले जर कोणी आई वडील राहू शकत असतील तुमच्यावर तर अजूनच चांगलं आहे. शिवाय एखादी मुलगी, तरुण मुलगी लहान बाळाला सांभाळून ठेवू शकता. पण लग्न करून मुलं होऊन देणं, त्यांचं नीट संगोपन करणं ही आपली जबाबदारी आहे आणि ती टाळू नये असं माझं कळकळीची विनंती आहे. दुसरं एक मुलींना मला सांगावं असं वाटतं की आपली जी सासू आहे ती आपली आईसारखीच आहे. त्या सासूमुळे आपल्याला हा चांगला नवरा मिळालेला आहे हे लक्षात ठेवा. आणि त्यानेही लक्षात ठेवलं पाहिजे की त्याचे सासू सासरे चांगले आहेत की ज्यांच्यामुळे त्याला ही बायको मिळालेली. त्यामुळे आता आपल्या पद्धतीत मुलगा काही आपल्याकडे राहायला येत नाही, आपण जातो वेगळे किंवा वेगळे राहतो. पण माझं असं म्हणणं आहे की तुम्ही वेगळं राहण्याचा विचार पॉसिबलच नसेल, एका गावात नोकरी तिथे नसेल, आई वडील गावाला असतील तर पॉसिबल नाही. पण सासूला खिशात घाला. कारण सासू जर तुमच्या बाजूची असेल तर तुमचं स्पेशली मुलं झाल्यानंतरचं जे आयुष्य आहे खूप सुखकर होतं. त्यामुळे ती तुमच्या खिशात पाहिजे. नवऱ्याची बाजू न घेता तिने तुमची उद्या बाजू घेतली पाहिजे. कारण ती घरातलं तिला सगळं कळत असतं, बाईच्या काय डिफिकल्टीज आहेत, काय तारतम्य सांभाळावं लागतं वगैरे वगैरे. सो अगदी ते कायमचं लक्षात ठेवा, ती तुमचे शत्रू असता कामा नये. ओके, खूप महत्त्वाचं आहे. मी एका कुटुंबात, म्हणजे माझ्या माहेरी मी एका एकत्र कुटुंबात वाढले. मला एक काका होते, आम्ही सगळे मिळून 5 मुलं होतो. मला सख्खी 2 भावंड आणि चुलत 2 भाऊ. मी सख्खं आणि चुलत असं आम्हाला कधी वाटलंच नाही, कारण आम्ही एका घरात लहानाचे मोठे झालो. आणि अजून अभिमानाची गोष्ट अशी आहे की आत्तासुद्धा माझा नवरा आणि त्याला अजून 2 भाऊ आहेत. आम्ही सगळ्यात मोठी आहे सून म्हणून, आणि मला अजून 2 जावा आहेत. आम्हाला सगळ्यांच्या मुलांची मुलं लग्न झाली आहेत, नातवंड आहेत. पण एकत्र राहिल्यामुळे आम्ही दोघं डॉक्टर, मधला इंजिनियर आहे, त्याची बायको PhD, त्याला त्याच्या फॅक्टरीमध्ये मदत करते, धाकटे दोघं वकील आहेत. हे न ठरवता आम्ही एकत्र राहिलो, म्हणजे राहायचंच म्हणून राहिलो नाही. भांड्याला भांडं वाजत असेल तर गोडी गुलाबीने वेगळं व्हावं, पण संबंध तोडू नयेत. कारण सगळ्यात महत्त्वाचं, आपल्याला दुःखात किंवा सुखात शेवटी माणूसच लागतो ते शेअर करायला, आणि मग तो आपलाच असावा ना. मग आपण जर आपल्या मित्राचे काही दुर्गुण आपण ॲक्सेप्ट करतो, मग आपल्या घरातल्या माणसांचं तर करायलाच पाहिजेत ना. की काही एखादी गोष्ट ह्या पद्धतीने केलेली आपल्याला आवडत नसेल आणि त्याला ती पद्धत आवडत असेल, तर ती जर वाईट नसेल, म्हणजे एखादं दारू पित असेल तर ते हो बरं का, पी बरं का, असं नाही म्हणायचं मला. पण मायनर गोष्टी असतात ना, मी खटके छोट्या छोट्या गोष्टींवर, नवरा बायकोत सुद्धा खूप छोट्या गोष्टीवर तो ॲक्सेप्ट करा अँड मूव्ह फॉरवर्ड. त्याच्यावर थांबू नका. कारण हल्ली घटस्फोटाचं प्रमाणही ॲडजस्टमेंट दोघांकडनंही होत नसल्यामुळे खूप वाढलेलं आहे आणि चांगली बाब नाही आहे.
आणि मूल झाल्यानंतर जर घटस्फोट झाला तर ते मुलाच्या दृष्टीने तर अजूनच वाईट आहे. त्यामुळे हा कायम विचार करा. आत्ता जेव्हा एकमेकांना भेटाल तेव्हा तुमच्या अपेक्षा काय आहेत, नवऱ्याकडच्या अपेक्षा तुमच्या त्याच्याबद्दलच्या काय आहेत, हे एकमेकांना जाणून घ्या. लक्षात राहत नसेल तर लिहूनही घ्या. मग त्याच्यात ॲडजस्ट होणार आहे का तर त्याला निवडा. कारण शेवटी छान चेहरा, छान पगार ह्याच्या खाली सगळ्यात मूलभूत जे महत्त्वाचं आहे की दोन माणसांचं पटणं आणि ते कायम एकमेकांना सपोर्ट करणं, एकमेकांवर विश्वास ठेवणं. हे चेहरा वगैरे जे आहे ना ते वर्षभर फिजिकल अट्रॅक्शन ठीक आहे, त्याच्यानंतर जो संसार होतो तो ही सगळ्या तुमच्या जर गोष्टी जुळल्या तर तो चांगला संसार होतो. आणि तुम्ही इथे त्या दृष्टीने इथे आलेले आहात. सो ऑलरेडी यू आर थिंकिंग दॅट यू वॉन्ट टू गेट मॅरिड. सो प्लीज हे सगळं लक्षात ठेवा. थँक्यू.